ताक आणि अमृत. होय, ताकाला पृथ्वीवरील अमृत म्हणतात. हे जर का जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी वैद्य दीपक खेडेकर. आज आपण ताकाबद्दल जाणून घेणार आहोत. ताक याला शास्त्रीय भाषेत तक्र असे म्हणतात. तक्रम लघु कषाय आम्लम दीपनम कफवातजित. अर्थात ताक हे लघु, पचायला एकदम हलके. दीपनम म्हणजेच पाचक अग्नीला वाढवणारे, पाचक अग्नीचे दीपन करणारे असते. कषाय आम्लम म्हणजे ताक हे चवीला तुरट आणि आंबट चवीचे असते. कफवातजित म्हणजे ताक हे कफ आणि वात या दोन दोषांना जिंकणारे असते. तर कफ आणि वात या दोन दोषांना जिंकणारे असून सुद्धा ते पित्त दोषाला न वाढवणारे असते. याचाच अर्थ ते तिन्ही दोषांना जिंकणारे ठरते. असे तिन्ही दोषांना जिंकणारे ताक कोणी केव्हा घ्यायचे, कशा प्रकारे घ्यायचे, कशा प्रकारे ते कोणत्या वेळेला घ्यायचे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर तक्रपान भाग 2 वाला व्हिडिओ आपण नक्की बघा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.